मॅचकडे. महत्त्वाची मॅच आहे. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे, खेळाडूंचं देखील आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या अतिथींचं देखील. मॅच क्रमांक आपण पाहिला तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण पाहिलं ना जयेश, तर अजिंक्य स्पोर्टचं देखील खूप मोठं योगदान राहिलंय. त्याच्यानंतर आपण नुकताच आपल्या अतिथी कक्षामध्ये पाहतो तुषारजी गावडे सरांचं देखील खूप आभार व्यक्त करीन. त्यांचा देखील या स्पर्धेच्या निश्चितच आपण पाहिलं तर आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच वाकीपाडा स्पोर्टला सातत्याने सहकार्य केलं जातं. हा, अजिंक्य स्पोर्ट्स या टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर खूप चांगला उल्लेख केला आहे विजय आपण. कारण की ज्याप्रमाणे वाकीपाडा टीम म्हटले म्हणजे जुचंद्र जर विभाग म्हटला तर मग एक नाव जे सातत्याने मला अजून सुद्धा आठवते, कारण की अजिंक्य स्पोर्ट्सचं जरी आपण पहिलं सध्याचा जर क्रिकेटचा विचार करायचा झाला तर थोडासा आपण बघितला की यंगस्टरला जास्त भरणा देत, थोडासा आपण बघितला तर नक्कीच थोडं ते नाव आपण पाहिलं तर थांबलंय. परंतु त्या नावामध्ये आपण बघितलेला जर विचार केला, त्यांचा इतिहास पाहिला ना, मला अजून सुद्धा आठवते जेव्हा मी लहान होतो त्यांचे मॅचेस पाहायचो, जेव्हा ठाणे विभागामध्ये खेळायला यायचा अक्षरशः धुमाकूळ माजवायचा, नवीन नवीन खेळाडूंना मात्र प्रोत्साहन द्यायचे. आणि त्याचप्रमाणे बघितलं ज्याप्रमाणे आपण बघितलं त्यांचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून आपण बघितलं तर खास करून वाकीपाडा या टीमसाठी जे प्रोत्साहन केलं जाते ना, द ग्रेट आहे. हॅट्स ऑफ यू. कारण की श्यामदादा पाटील आणि रविदादा पाटील हे दोन लेजेंड्स क्रिकेटपटूंची नेहमीच आठवण येते जेव्हा अजिंक्य स्पोर्टचा उल्लेख केला तर. निश्चितच अतिशय चांगला सपोर्ट असतो एकविरा स्पोर्ट वाकीवाडीच्या सर्व खेळाडूंना आणि खऱ्या अर्थानं लेजंड जे वरिष्ठ खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नवीन एखादा चांगला खेळाडू आपल्या परिसरामध्ये चांगला घडावा हेच त्यांचा उद्देश आहे आणि चांगलं मार्गदर्शन सातत्याने राहिलं आहे एकविरा स्पोर्ट वाकीवाडा टीमला. या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर सिक्सर किंग इज बॅक. आपण पाहिलं राहुल गोंड, त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार असतील कारण की लगभग जेव्हा मी शेवट म्हणजे लास्ट टाइम जेव्हा कॉमेंट्री केली होती ना ॲज अ क्रिकेटच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी नाईट टुर्नामेंट मध्ये नक्कीच राहुलला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहिलं होतं. त्यानंतर आपण बघितलं दुबई रिटर्न म्हणजे आउट ऑफ इंडिया रिटर्न, त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक साजिश द ग्रेट आहे. त्या खेळाडूकडे नजर असतील या वेळेला. आणि जवळजवळ मी तर म्हणेन 35 वर्ष झालेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला आणि आतापर्यंत काय जबरदस्त खेळ राहिला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा. यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट प्राप्त केले गोलंदाज अनिकेत चौधरीनं. मोठी विकेट मात्र जिथे वसई एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज म्हणजेच मिस्टर अनिकेत चौधरी आणि आपली ओळख आपली छाप मात्र दर्शवत असताना पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिले मोठी सफलता, पहिला मोठा धक्का चिंतामणी स्पोर्ट्स उमेलापाटा या टीमला. डीजे अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय प्रमुख अतिथी प्रवीणजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. जे रांगोळीकार आहेत, कलाकार आहेत, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून मला आठवते एक स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक जी रांगोळी पाहिली होती मी, नक्कीच मात्र अतिशय चांगली कला त्यांची नेहमीच फक्त इथेच नाहीये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण बघितलं त्यांनी कलाही त्यांनी पोहोचवली आहे. त्यांच्यासोबत तुषारजी गावडे सर आहेत. या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल हो 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 वेगवान हा बॉल जरूर हाताळला होता. जणू काही वसई एक्सप्रेस अगदी वेगानं धावली की काय. यावेळेस डायरेक्ट हिट केले. बघूया पंच तिसऱ्या अंपायर कडे निश्चित हा डिसिजन पोहोचवलाय. डेफिनेटली पाहावं लागणार आहे ती, कारण की थर्ड अंपायर सुद्धा डेफिनेटली आपल्याला पाहावं लागणार आहे कारण की ते ज्याप्रमाणे थर्ड अंपायर कडे डिसिजन इज नॉट आउट कारण की डायरेक्ट हिट जरी केला होता, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की फलंदाज इन झाला होता, पॉपकिन क्रीज मध्ये इन झाला आणि त्यामुळेच असं वाटलं होतं कदाचित संकट मोठं आलंय की काय, परंतु ते संकट टळला गेला आणि चांगली फिटिंग पाहायला मिळाली. हे मॅच अगदी रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे.
यावेळेस सध्या आपण अनिकेत बुमटेला पाहतोय. वसई एक्सप्रेस अनिकेत चौधरी आहे. यावेळेस आपण पाहिला तर अनिकेतच्या विरोधामध्ये ठोकलाय हा षटकार. क्या बात आहे. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला यावेळेस बॅटर विशालनं. षटकार. वाट डिझाईन नक्कीच आपण बघितलं तर अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीणजी भोईर सरांची जी कला पाहिली आपण तर मी त्यांचा उल्लेख केला ना की या फक्त जिचंद्र नाहीत तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता मात्र आपण बघितलं तर नक्कीच आजच त्यांचा आगमन इथे झालंय. माहिती मिळाली होती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेन. या वेळेला शॉर्टपिच चेंडू पाहायला पुल करण्याचा प्रयत्न. इथे आपण बघितलं त्या फटक्यामध्ये ताकद होती परंतु उंची जास्त होती. झेल निर्माण झाला होता परंतु तो कलेक्ट करता आला नाही आणि झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. प्रवीणजी भोईर सरांचा आपण उल्लेख करत होतो तर गुजरात येथे जाऊन आपण बघितलं 40 रांगोळ्यांचं भव्य प्रदर्शन जवळजवळ आपण पाहिलं. 3 ते 13 आपण पाहिल्याच्या कालावधीमध्ये त्याने केलं. त्यानंतर 10 दिवसात आपण पाहिलं त्या अप्रतिम अशा त्या रांगोळ्यांचं प्रदर्शन आणि अप्रतिम ज्या रांगोळ्या आपण प्रत्यक्षात पाहतोय ज्याने आतापर्यंत ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. इथे हिट करण्याचा प्रयत्न होता. विजय काय म्हणशील ज्याप्रमाणे हा थ्रो झाला कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाच्या बद्दल नक्कीच ज्याप्रमाणे त्याचा तो थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता परंतु इस्टेट वरती तो नेम लागला नाहीये. एक कदाचित बॉल इस्टेट वरती लागला असता तर थोडासा पंचाने देखील विचार करावा लागला असता कारण डेंजर एंड मध्ये सापडला होता बॅटर. विचार तर इथे तो पण करावा लागेल की धाव एक्स्ट्रा मात्र गेली. अनिकेत चौधरी माझी कडा आहे इथे. चेंडू आपण पाहिला डी झोन मध्ये जात असताना पाहायला मिळेल. अनिकेतचं षटक आपण पाहिले. या षटकामध्ये विकेट आलेत परंतु धावा सुद्धा आलेल्या आहेत. पाहावं लागणार आहे. फलक जवळपास पाहिलं आपण 14च्या घरामध्ये पहिलं षटक आपण पाहिलं ऑलमोस्ट फिनिश झालंय परंतु जो स्टार्ट आपण पाहिला ना अतिशय चांगला मिळाला कारण की 2 षटकाचा मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आलेला दुहेरी म्हणजे दुहेरीचा विचार करायचा आत्मविश्वासाची गुरुकिल्ली ती मिळाली आहे कारण की अजून सुद्धा आपण पाहिलं ही गुरुकिल्ली आपण पाहिलं तर आपल्या हातामध्ये ठेवायची असेल ना येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आणखीन जिथे आता पहिल्या षटकामध्ये आलेलं 14 मी म्हणे इथून 10 ते 12 आल्या तरी बस होतील. एक चांगला फाईट बॅक टोटल पाहायला मिळेल. राहुल गोंड येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरता. राहुल गोंडचा देखील खूप मोठं नाव आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे आणि हे मोमेंटम असतात बघा मित्रांनो. ज्या परीने म्हणतात ना की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार डेफिनेटली मिळणं गरजेचं आणि ते दिलंय कारण की ऑलमोस्ट ह्या 6 धावांसाठी चेंडू जातच होता परंतु ते एफर्ट्स होता ग्रेट एफर्ट्स आणि आपल्या टीमसाठी मौल्यवान तिथे वाचवलेल्या 4 धावा पाहायला मिळाल्या. आणि इथून आपण बघितलं तर जी ऊर्जा संचार होते आणि त्यांना पाहून अनेक मात्र खेळाडू मात्र असे प्रोत्साहित होतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे जश करतोय पकडला जाईल हा झेल आणि समाप्त होतोय. मिस्टर उदय गोंड याचा खेळ आउट. थँक्यू डीजे. पुढील 2 टीम्स असतील त्यांना मी रिक्वेस्ट करेन जंबिका स्पोर्ट्स कर्नाटपाडा आपल्याला पाहायला मिळेल. साई 11 डोंगरीपाडा टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं. यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत या मॅचची. जे बॅटर इन होत आहेत ज्याप्रमाणे जे मोमेंटम पहा वळवलं गेलं. षटकातील पुढचा बॉल. हो हो यावेळेस चेंज ऑफ द वेज गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि बॅटरचं ॲम ॲक्शन ओळखलं होतं.
आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये राहुल गुणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राहुल गुण जर विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मधला टॉप 10 मधला हा खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या विरोधामध्ये हा ठोकलेला जगदीश थालकरनं चौकार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. जर राहुलचा जर विचार करायचा झाला ना विजय, तर टॉप 10चा नाही मित्र म्हणजे टॉप 1चा खेळाडू आहे. का? कारण की जर आपण बघितलं वैयक्तिक आपण बघितलं तर जो व्यवसाय म्हणजे जर विचार केला तर पारिवारिक व्यवसाय म्हणू शकतोय, जबाबदारी असते, ती जबाबदारीमुळे क्रिकेट पासून लांब राहिले. 20 धावा आहेत फलकावर. तर इथे आपण बघितलं ना की हा ऑनसाइडला लॉफ करण्याचा होता, परंतु चेंडू जातोय शॉट कव्हरला. राहुलचा आपण उल्लेख करत होतो की टॉप 1चा खेळाडू आहे, परंतु मागचा क्रिकेट आपण बघितलं तो कमी खेळलाय वैयक्तिक कारणामुळे, आउट ऑफ इंडिया होता. त्यानंतर आपण बघितलं की या सीझन मध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय, म्हणजेच या सीझन मध्ये नंबर 1चा खेळाडू हा बनताना पाहायला मिळेल. का? कारण की त्याच्याकडे असलेली जी कला, पहिलाचा खेळाडू आहे, त्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला होता. तोच राहुल कोण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. निश्चितच ते मैदान आपण पाहिलं तर कानाई स्पोर्ट पायच होते मैदान, आणि ते 6 षटकार कोणच्या विरोधात आले होते निश्चितच तुझ्यापर्यंत पोहोचवीन. बट ती मंगलमूर्ती स्पोर्ट नागळे संघ होता आणि त्यांच्या विरोधामध्ये ठोकलेले ते 6 बॉलमध्ये 6 षटकार निश्चितच पाहायला मिळाले होते. तर मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिला, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत जस्ट डुकले. येस सर, थँक्यू विजय. चला विनंती करतोय कर्नलपाडा टीम टॉससाठी कर्णधार पाठवून द्या, आणि साई 11 डोंगरीपाडा टीम आपले कर्णधार प्लीज पाठवून द्या, रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. साई 11 डोंगरीपाडा टीम, आणि मी टॉस करण्यासाठी रिक्वेस्ट करेन प्रकाश दादा जाधव या आपल्या नक्कीच आपल्या शुभास्ते हा टॉस करूया महत्वपूर्ण मॅचचा. आज ऑरेंज आर्मी आपल्याला पाहायला मिळतीये, कदाचित आज आपल्याला डेफिनेटली अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल, कारण की ज्या सीझन मध्ये ऑरेंज आर्मी सनरायझर्स हैदराबादला पण पाहिला होता. दादांच्या शुभास्ते टॉसची ओळख करून दिली जाईल. सर्वप्रथम एकविरा स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या बाजूने म्हात्रे ब्रदर्स. कॉल कोण देतो? साई 11 डोंगरीपाडा टीम कडून कॉल, म्हात्रे ब्रदर्स असा कॉल येतो. एकविरा शुभेच्छा द्या दादा. आणि विराज मानवा दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. डोंगरीपाडा टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? सॉरी, नक्कीच म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स आलं एक वेळा, जिथे आपण बघितलं तर त्याप्रमाणे कर्नलपाडा टीम आहे. टॉस जिंकले, काय डिसाईड करणार? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार. काय वाटतंय इथे तुम्ही आता खेळ बघितला, ज्याप्रमाणे तुमची बॅटिंग लाईनअप रुपेश असतील, हो आहेत, राजू आहे. काय वाटतं की या दोनपैकी कोणता खेळाडू तुमचा चालेल जास्त? दोघे पण चालतील. क्या बात आहे, कॉन्फिडन्स इतका आहे. किती धावा येऊ शकतात इथे? धावा ते का मी म्हणेन की ज्याप्रमाणे दोघांच्या खेळाडूंचा जर उल्लेख करायचा तर किती धावा निघू शकतात? त्यांच्या आता केल्यावर ना नक्की ज्याप्रमाणे आपण बघितलं, जितक्या होतील तितक्या करण्याचा प्रयत्न करतील ते धावा तुमच्या टीमसाठी, कारण की चेस करायचं आहे तुम्हाला. तिथे आपण बघितलं, काय वाटतंय डोंगरीपाडा टीम की इथून मॅच खूप महत्वाचा असेल तुमच्यासाठी. कर्नलपाडा टीमच्या समोर तुम्ही खेळलात, महत्वाचं असेल खूप. काय वाटतं? अक्षय इन्फॉर्म आहेत, महेश पानेरा वगैरे आहेत. मागची टुर्नामेंट चांगली गेली होती, या टुर्नामेंटमध्ये काय करण्याचा प्रयत्न करणार? जास्त असतं मॅच जिंकण्यासाठी. मॅच जिंकण्याची कमीत कमी रनावर त्यांना रोखू आम्ही. शुभेच्छा राष्ट्रपती बोला मॅचसाठी. तर भैया मॅच कडे जिथे सज्ज असतील आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोई. धन्यवाद जयश्री. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात होते. लक्ष आहे ते म्हणजे 22 धावांचं, आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर विशालच्या माध्यमातून डॉट येत आहे. 11 बॉल 22 बनवावे लागतील. ऑन स्ट्राईक वरती राहुल. यावेळेस आपण पाहिला टक्कन असा आवाज जोरलाय, चेंडू जाईल मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा षटकार.
षटकार या ठिकाणी पेश केलाय. बाई काय हो फटका, जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार उमरा हरवला आईचे दारा, सकाळचे पारा, कोंबडा हरवला आईचे दारा. आईचे दर्शनाला. बॅक टू बॅक दोन षटकार राहुल गोंडच्या बॅटमन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि षटकाराच्या सायनं धावफलक जाऊन पोहोचला आहे. ते एकंदर 12 या आकड्यावरती. लक्ष आहे 22 धावांचा. आता मात्र समीकरण आहे ते या दोन षटकारांना थोडस सोपं झालंय न्यू स्टार वसईच्या बाजूनं. आता मात्र बॉल शिल्लक आहे 10 आणि जिंकण्यासाठी 9 बॉल 10 ची गरज आहे. कारण पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आला होता. आता मात्र चेंडू शिल्लक येत म्हणजेच 9 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. राहुल गोंड इन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग राहुलच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील याच्या नावावरती आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्टॅम्प फटका पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केले. चेंडूवर शॉट स्क्वेअरलेगच्या दिशेनं मिळाले. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. काय म्हणशील जयेश, सध्या मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. राहुलचा फॉर्म पाहून 12वे मॅच 12th मॅच भरपूर खुश झाले, तेही दिसून येत आहे. निश्चितच सचिन कालात आहेत आणि आपले खूप जवळचे मित्र आहेत. सातत्याने आपल्याला सपोर्ट करत असतात. सध्या तरी आपण पाहिलं तर न्यू स्टार वसईचे एक चॉकलेट बॉय म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर उडानच्या दिशेने सुरेंद्र घाटालच्या बॅटमधनं ही एक सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते. ही जोडी आहे, ही जोडी नंबर 1 ची आहे. न्यू स्टार वसई टीम ची ताकद आहे राहुल गोंड, आणि ती मात्र आपण राहुल कमबॅक केल्यानंतर मी तर म्हणे की या सीझन मध्ये अभिराज्य न्यू स्टार वसई टीम गाजवताना पाहायला मिळेल. उल्लेख करणार या टीमचा पुन्हा एकदा या चेंडूनंतर. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. समोरच्या दिशेने 20 मध्ये हा फटका पाहायला मिळाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल होतोय. जरूर आपण पाहायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु ज्याप्रमाणे या उल्लेख करायचा झाला ना तर ज्या आज खेळणाऱ्या टीम्स म्हणजेच जवळजवळ राहुल गोंड्याचा जर उल्लेख करायचा झाला तर त्याचप्रमाणे आपण पाहिले साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अविनाश किने असतील, राहुल असतील, सुरेंद्र असतील. धावफलकाचा विचार करतो, धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवते जरूर डेफिनेटली झाले. आता 14 झाल्यात जिंकण्यासाठी आपण बघितलं तर इथून 6-8 धावांची म्हणजे 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. तर उल्लेख आपण हा करत होतो की ही टीम आहे सध्या वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशन मध्ये घेते, परंतु याच खेळून बनवून एक टीम बनली आहे बेनापट्टी टीम. त्या टीमचा जर परफॉर्मन्स आपण बघितला ना तर इतका चांगला. जे राहुल असतील, सुरेंद्र असतील, म्हणजे त्यानंतर अविनाश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, किरण काल बघायला मिळाले, ते खेळाडू असतील ते अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळतात. कालचा सुद्धा इतिहास त्यांनी गाजवलाय, कारण की जरी इथे किरण होते तिकडे वसई टीम स्टार वसई होती. एवढंच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीसे इनर एज जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. एक सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. जयेश, इथे या धावा आहेत ना तितक्या सोप्या नाही आहेत. मला आठवतं की या मैदानावर 6 चेंडूमध्ये 8 धाव्या झाल्या नव्हत्या. कोणाला धावा झाल्या नव्हत्या त्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, कारण की तुषार इलेव्हन धानी टीमचा गोलंदाज होता विलास लोंढे, जो एक कमी गतीने चेंडू टाकायचा, आणि समोर स्ट्राईकला बॅटर कोण होता माहितीये का? आकाश दानवी असताना सुद्धा झाल्या नव्हत्या. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय, थोडासा लेझीपणा पाहायला मिळाला आणि थेट एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या पार झाला. हा चौकार मात्र नक्कीच संजीवनी देणारा पाहायला मिळाला, आणि नक्कीच इथून पाहतोय आपण तर आता फ्रंट फुटवर न्यू स्टार वसई टीम येताना पाहायला मिळते. काय म्हणशील विजय, हा कॅच पकडायला हवा होता.
निश्चितच हा कॅच जर पकडला असता तर थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आला असता, कारण एक नवीन खेळाडू आला असता स्ट्राईक वरती. यावेळेस मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झाला यावेळेस राहुल गोंड ह्याचा खेळ आउट. आणि पहा हे सगळे मोमेंटम असतात, तर जो एक चौकार जर वाचला असता ना तर आता प्रेशर किती क्रिएट झालं असतं. कारण की इथून फलकाचा जर विचार करायचा झाला तर धावा झाल्या आहेत जवळजवळ 19, म्हणजे येणारे चेंडू असतील 3, धावांची गरज असेल 3, म्हणजेच रन बॉल. अजून मॅच फिनिश नाही झाली आहे. इथून जी स्थिती आहे आता पुन्हा एकदा निर्माण केली ना, मोमेंटमला थोडंसं वळण दिलंय, कारण की जी गरज होती आणि महत्वाच्या क्षणाला विकेट मिळाली आहे, ती विकेटने मात्र आपण पाहिले की ऊर्जा संचार झालाय. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. ह्या चेंडूवर आपण बघितलं तर नक्कीच डॉट किंवा एक जरी सिंगल आली तरी सुद्धा उमराफाटा टीम इथे लढाई सोडणार नाहीये, कारण की तिथे प्रज्वल आले, प्रज्वल नो डाऊट अबाउट इट, कारण की एक चांगले ग्रेट फिनिशर आहेत, परंतु त्यांच्यावर सुद्धा दडपण असणार आहे. कारण की जेव्हा एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो ना, तो एक विचार करून असतो की मला सर्वप्रथम माझ्या टीमसाठी खेळायचं, परंतु तो विचार काय असतो की पहिला बॉल मी कसा खेळेन. परंतु जिथे आपण बघितलं जेव्हा दडपणाखाली असतो ना, तेव्हा जास्तीत जास्त आपण बघितलं की प्रेशर नक्कीच बॅटरवर जास्त असतो. नक्कीच थोडासा दबाव तर असणारच आहे बॅटर वरती. 3 बॉल मध्ये अजून सुद्धा 3 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वाचा राहणार आहे विजय. आणि निश्चितच एखादा जर आणखी डॉट बॉल आला तर थोडासा कमबॅक निश्चितच फील्ड करणाऱ्या टीम कडनं पाहायला मिळेल. अगर डॉट के साथ विकेट भी मिल जाए तो सोने पे सुहागा हो सकता है ये मुकाबला. क्या होगा वैसा भविष्यवाणी तो हम कर नहीं सकते, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा जाता है. ये गेम देखनी होगी कैसे होगी. अब देखना पड़ेगा कहाँ पे डाली है गेंद. वाइड डाली है तो जिस तरह से ये मैच को बनाया लेकिन बिगाड़ने का भी काम कर रहे गेंदबाज. निश्चितच यावेळेस व्हाईट बॉल टाकलाय, जो दबाव निर्माण केला होता तो दबाव थोडासा रिलीज होताना या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने पाहायला मिळतो. जयेश नक्कीच अतिशय आपण बघितलं तर खराब चेंडू फेकला आणि गरज नव्हती अशा सिच्युएशन मध्ये, परंतु कमबॅक करणं गरजेची बाब असणार आहे. ये गेंद अपील की और खड़ी कर दी अंपायर ने उंगली. अब क्या होगा. अंपायर ने तो उंगली खड़ी कर दी थी, लेकिन जिस तरह से अंपायर आपस में चर्चा करते नजर आए, लेकिन क्योंकि यहाँ पे जो होना है वो हो गया, लेकिन आपस में चर्चा होगी, किस विषय में चर्चा होगी वो भी हमारे पास जरूर आएंगे. लेकिन मुकाबले में जान अभी भी बाकी है. वैसे कहा जाता है ना कि रात अभी बाकी, बात अभी बाकी है, मुकाबला अभी भी पूरी तरह से बाकी है. और जी हाँ, यहाँ पे अंपायर ने उंगली खड़ी कर दी थी, तो इसका मतलब विकेट है, तो विकेट अंपायर का डिसीजन यहाँ पे आप नहीं टुकरा सकते, आपको तो जाना ही पड़ेगा. अब देखो मुकाबले में फिर से आ गई है उमराफाटा की टीम, पूरी तरह से जिद्दी हुई है, लड़ने वाली टीम है. हार कहाँ पे मानने वाली है. जब तक जीतेंगे ना तब तक थमेंगे ना. यही तो अब चलने वाला है, क्योंकि ये मुकाबला अब उस दिशा में आ रहा है, क्योंकि आने वाली गेंदें हैं, दो गेंदों में 2 रनों की जरूरत है. ये मुकाबला पूरी तरह से ऑन है, रात अभी बाकी है. ये देखो अनिकेत जो मैदान के अंदर आए हैं, और इस खिलाड़ी के पास भी उतनी क्षमता है, लेकिन अब देखेंगे ना तो प्रेशर उनके भी ऊपर बड़ा रहने वाला है. विजय आसान नहीं होगा ये 2 रन बनाना. एक गेंद में 6 रन बनाना आसान रहता है, लेकिन एक गेंद में 1 रन बनाना बहुत मुश्किल रहता है. जयेश तो यहाँ पे अभी 2 गेंदों में 2 बनाने, कैसे बनाने, कब बनाने, लेकिन बनाने तो बनाने हैं. वो बनाना अलग जो हम खाते हैं, ये रन बनाना है, दौड़ के बनाना है, कैसे भी बनाना है. चला हा चेंडू पाहावा लागेल. डेफिनेटली नक्कीच चांगला चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. जर लढाई करायची असेल तर अनिकेत चौधरी त्यांच्यावर सुद्धा दडपण असेल. हा बॉल पाहावा लागणार आहे अराउंड द विकेट ना. इथे पाहावं लागेल. धाव मात्र डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट मात्र सुपर हिट होतोय का पाहावं लागेल. आता हृदयाचे ठोके. कॉन्फिडेंस देखिए भाई साहब का, जिस तरह से लग रहा है. तिसऱ्या अंपायर कडे आपण वळणारच आहोत. हा मोमेंटम
ला वळण देणारा क्षण. अतिशय नाजूक क्षण आहेत या मॅचचे. मॅच अगदी रोचक आणि नाजूक स्थितीमध्ये आणि क्रिटिक कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि डिसिजन आहे नॉट आउट. नॉट आउट. जवळजवळ आपण बघितली ज्याप्रमाणे विजय आता जे झालं ते झालं, परंतु अजून सुद्धा आपण पाहिली आहे एक चेंडू एक धाव. मॅच इथे ज्या स्थितीमध्ये जिद्द मात्र सोडलेली नाही दोन्ही टीम्सने, लढाई मात्र बरोबरीची होती आहे. ज्याप्रमाणे हा मॅच मात्र रंगताना पाहायला मिळत आहे. जसं म्हटलं जातं ना कि ना संघर्ष ना तब लिखतो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब लग जाए आग सीने में. एक चेंडू आणि एका धावेची गरज. फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर, दिखा दे जमाने को फिर क्या होता है. अब मुकाबला जीतने के लिए एक गेंद में एक रनों की जरूरत है. क्या यहाँ से एक रन रोकेंगे या फिर सुरेंद्र यहाँ पे ठोकेंगे, होगा देखने वाला मुकाबला. ये है बड़ा वाला मुकाबला, एक मेरा ट्रॉफी का मुकाबला, संडे के दिन का मुकाबला, फाइनल डे वाला मुकाबला, ये सुपर से ऊपर वाला मुकाबला. एक गेंद में अब एक रन. हल्के हाथों से खेला है, चालाकी चतुराई दर्शाई और सुरेंद्र ने अपना टॅलेंट अपना जलवा आपला हुनर दाखवत असताना पाहिलं. पण तर इथे हलक्या हाताने चेंडूला मात्र फ्लिक केलं आणि विजयी धाव संपादन करत आपल्या टीमला विजय संपादन करून दिला. आणि 2 विजयाच्या सहा मात्र आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगल्या टफ मध्ये येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.